आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या निवासस्थानी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील रस्ते, पूल, आरओबी तसेच वाहतूक सुविधांशी संबंधित विविध प्रलंबित व नवीन विकास कामांबाबत खासदार श्री प्रफुल्ल पटेलजी व खासदार श्री राजेंद्रजी जैन यांनी बैठक घेऊन दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक विषयक अडचणी, प्रलंबित कामे तसेच आवश्यक असलेल्या नवीन विकास कामांची माहिती देत केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली। भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार श्री प्रफुल्ल पटेलजी सातत्याने प्रयत्नशील असून दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, राष्ट्रीय महामार्गांचे मजबूतीकरण व रुंदीकरण, उड्डाण पुलांचे बांधकाम, प्रलंबित उड्डाण पुलांच्या अडचणी तातडीने दूर करून बांधकामाला गती देणे तसेच जिल्ह्यातील विविध रेल्वे उड्डाणपूल, आरओबी प्रकल्पांची प्रक्रिया पूर्ण करणे आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी बैठकीला तुमसरचे आमदार राजूभाऊ कारेमोरे उपस्थित राहून तुमसर मोहाडी या भागाचे कामाबद्दल चर्चा केली। तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543, 287 व 753 वरील विविध प्रलंबित व प्रस्तावित कामांबाबत चर्चा करण्यात आली। यामध्ये खैरलांजी खापा, भंडारा शहरातील शास्त्री चौक, त्रिमूर्ती चौक तसेच शीतला माता मंदिर ते रेल्वे समतल क्रॉसिंग पर्यंत सिमेंट कॉन्क्रिटी रस्ता, भंडारा तुमसर बपेरा मार्गाचे रुंदीकरण व मजबूतीकरण, जांब येथे सुशोभीकरण व डिव्हायडर, खापा चौक व जाम येथे उड्डाणपूल तसेच खैरलांजी तुमसर तालुक्यातील मोहाडी भंडारा व तिरोडा साले खुर्द मनसर मार्गावरील 4 पदरी व सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे। गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 व 753 वरील विविध कामांनाही प्राधान्य देण्यात आले। यामध्ये आमगाव देवरी व गोंदिया आमगाव मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल, गोंदिया पूर्व बायपासवरील अतिरिक्त रेल्वे उड्डाणपूल, गोंदिया तिरोडा मार्गावरील बालाघाट, टी पॉइंट व काचेवानी येथील आरोपी तसेच महक रेस्टॉरंट जवळील नाल्यावरील स्लॅबचे बांधकाम, गोंदिया तिरोडा सालई खुर्द मनसर मार्गावरील प्रलंबित सिमेंट कॉन्क्रीट रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय ते खमारीपर्यंत 4 पदरी रस्ता, कोहमारा गोंदिया मार्गाचे चौपदरीकरण तसेच सौंदळ येथील उड्डाणपूल, अंडरपास, स्लीप रोड, नाली व फुटपाथची अर्धवट कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतही चर्चा करण्यात आली। बैठकीत झालेल्या मुद्द्यांवर सकारात्मकता दर्शवित केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरीजी यांनी खासदार श्री प्रफुल्ल पटेलजी व खासदार श्री राजेंद्र जैन यांनी सुचविलेल्या विकास कामांबाबत तसेच प्रलंबित कामांमधील आवश्यक त्या त्रुटी दूर करून दोन्ही जिल्ह्यातील विकास कामांमधील अडचणी व अपूर्ण कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। यहाँ ड्रीम एशिया में आया हूँ। वहाँ का अनुभव मुझे बहुत अच्छा लगा। बहुत अच्छा लोकेशन है, बहुत अच्छी सभी चीज़ अच्छी है। सभी से रिक्वेस्ट आप फैमिली के साथ यहाँ आ सकते हो और अपना अनुभव ले सकते हो। एंट्रेंस एक डिफरेंट टाइप में था जो बाकी जगह नहीं है। ओवरऑल एक्सपीरियंस एट ड्रीम एशिया वाज वेरी गुड एंड द मोस्ट बेस्ट पार्ट आई हैव लाइक वाज द फायर शो and the dance which was performed at the last 6 o'clock and it is built recently, so everything was neat and clean. Dream.